एक लाईन तुमच्या इकडनं जी गेलेली आहे विवा जांगीरसाठी, तिकडनं आम्ही पाण्याचं हे कनेक्ट करतो आणि मग त्या विवा जांगीर परिसराला देतो. आता जी अमृत योजना आहे ही केंद्र सरकारची खरं म्हणजे आमचे पंतप्रधान त्यांची योजनेअंतर्गत आहे. परंतु अमृत योजना 1 आणि टप्पा 2 अशा 14,000 किलोमीटर पर्यंत ही लाईन टाकणं गरजेचं होतं. आता अडचण काय, कुठे लिकेज आहे, आतापर्यंत सापडलाय की नाही सापडलाय, सापडलं असेल तर ते किती वेळात काम होईल आणि झाल्यानंतर लोकांना त्रास कसा कमी होईल. कसं माहिती ओपन होत नाही ना तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. आता ही जी अमृत जल योजना आहे याच्या जोडणीमुळे लोकांना किती फायदा होणार? नक्कीच फायदा होणार आहे. आणि आपण पाहिलं तर उन्हाळा यायच्या आधीपासून आपल्याला थोडा बहुत त्रास होतो आणि एकत्र येऊन कामं केली पाहिजे, लोकांच्या हितासाठी काम दिसतं. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक पोटेकर. उन्हाळा जवळ आलेला आहे आणि पाण्याची तफावत आता नागरिकांना सहन करावी लागेल. परंतु नागरिकांच्या सोयीसाठी आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आणि बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक देखील या ठिकाणी आलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की गेल्या 2 वर्षापूर्वी अमृत जल योजना जी प्रधानमंत्री यांच्या माध्यमातून वसई विरारकरांना मिळाली होती आणि त्या माध्यमातून रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला होता. जाणून घेऊया आता या ठिकाणी काम सुरू आहे. आपल्यासोबत नगरसेवक आहेत. सुरुवातीला मी हितेश जाधव यांच्याकडे जाणार आहे. हितेशजी, उन्हाळा जवळ आलेला आहे. दर उन्हाळ्यात लोकांना पाण्याच्या समस्यांना भेडसावं लागते, त्या समस्यांना सामोरे जावं लागते. आता या ज्या अमृत जल योजनेचा फायदा रहिवाशांना किती मिळणार आहे आणि कसलं काम सुरू आहे? खरं म्हणजे गेल्या काही 4-5 दिवसापासून विवा जांगीर परिसर इकडे पाणी येत नव्हतं आणि त्यासाठी काल मी व आमचे मांजरेकरजी आणि योगिता मॅडम नगरसेविका आम्ही तिघांनी जाऊन सुरेंद्र ठाकरे साहेबांची भेट घेतली आणि त्यांना विचारलं पाणी जर बंद का आहे त्याचं कारण सांगा. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं गेलं की आपला जो फुलपाड्याचा डॅम्प आहे तोही सुकवला गेलेला आहे आणि ज्या उसगाववरून पाणी येतं तर तिकडे प्रेशर नसल्यामुळे पाणी हे कनेक्ट होत नाही. तर आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही पर्याय काढा, कारण की लोकांना हे उत्तर देऊ नाही शकत. तर त्यांनी काल आम्हाला सांगितलं एक लाईन तुमच्या इकडनं जी गेलेली आहे विवा जांगीरसाठी, तिकडनं आम्ही पाण्याचं हे कनेक्ट करतो आणि मग त्या विवा जांगीर परिसराला देतो. आता जी अमृत योजना आहे ही केंद्र सरकारची खरं म्हणजे आमचे पंतप्रधान त्यांची योजनेअंतर्गत आहे. तर आता ही जी 2 वाली जी लाईन आहे ती जुन्या सूर्य प्रकल्प 1च्या याला कनेक्ट करून ती आता पाणी चालू करण्यासाठी आज इकडे आम्ही आलेलो आहे. म्हणजे कधी जर पाण्याची समस्या जाणवली तर त्या लाईनीच्या माध्यमातून लोकांना पाणी पुरवठा करता येईल. हो नक्कीच, आणि त्यासाठीच आज ते आम्ही त्यांना सांगितलं तात्काळ याची दखल घ्या. खरं म्हणजे हे काही दिवसा अगोदरच केलं पाहिजे होतं, परंतु काल त्यांनी आम्ही बैठक घेतल्यामुळे त्यांनी लगेच याची दखल घेतली आणि प्रेस नोट पण जाहीर केलेली आहे. लोकांना त्रास होणार त्यासाठीच आज आम्ही तात्परतेने हा निर्णय घेतलेला आहे. लोकांना त्रास होऊ नये, लोकांना पाण्याच्या समस्यांना सामोरे जाऊ नये यासाठी ही जी अतिरिक्त लाईन आहे या अतिरिक्त लाईनीमधनं पाणी सोडणार आहेत. आपल्यासोबत यावेळेला नारायण मांजरेकर जी देखील आहेत. नारायण मांजरेकर जी, कारगिल नगरमध्ये चाळीमध्ये काही चाळी आहेत, तिथे रात्री 1:30 वाजता 2 वाजता पाणी सोडलं जातं. तुम्हाला लोकांनी आता निवडून दिलेलं आहे. बऱ्यापैकी 3 नगरसेवक तुमचे त्या ठिकाणी 6 नंबरमध्ये निवडून आलेले आहेत. लोकांसाठी कसं काम करणार तुम्ही? हे बघा, भारतीय जनता पार्टी ही जनतेची पार्टी आहे आणि आम्ही जनतेचे सेवक आहोत. त्याच्यासाठी कारगिल नगर हो या मनवेलपडा हो या विरार हो, परंतु अमृत योजना 1 आणि टप्पा 2 अशा 14,000 किलोमीटर पर्यंत ही लाईन टाकणं गरजेचं होतं. पण आतापर्यंत 650 किलोमीटर पर्यंत लाईन पडलेली आहे. अजून उर्वरित लाईन टाकायची आहे. ती काही लवकरात लवकर आम्ही त्याचा पाठपुरा, कालच हितेशजींनी सांगितलं सुरेंद्र ठाकरे साहेबांशी आम्ही 3 नगरसेवक तिथे गेलो होतो की विवा जांगीर कॉम्प्लेक्स, संतनगर, जयश्री जगन्नाथ नगर हा जो पाण्याचा प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही बैठक घेतली. परंतु हे जे आज काम होत आहे हे काम 6 महिन्यापूर्वी व्हायला पाहिजे होतं, परंतु दुर्दैव असं होतं की झालं नाही. तिथे कुठेतरी राजकारण झालं असेल. लोकांना पाणी भेटणं हे पहिलं भारतीय जनता पार्टीचं काम आहे. आता राहिला विषय कारगिल नगरचा. कारगिल नगरमध्ये चंदनसार MBR वरून येणारी टाकी ही दूध दर्यापर्यंत टाकी असते, परंतु ती टाकी त्या टाकीतून येणारं पाणी हे पुलपडा विभागाला दिलं जातं आणि मनवेलपडा विभागाला जातं. दोघांच्या मध्ये एक कॉक ठेवलेला आहे. मनवेलपडाला जेव्हा पाण्याचे चालू होते तेव्हा
तेव्हा पुलपड्यातले वालमेन असतात ते कॉक खोलतात, त्याच्यामुळे प्रेशर मनवेलपडाचा कारगिल नगरचा डाऊन होतो आणि कारगिल नगरला प्रेशर कमी भेटल्यामुळे लोक संतापलेली आहेत. परंतु आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, आमदार साहेबांच्या माध्यमातून, महानगरपालिकेच्या माध्यमातून कारगिल नगरला एक पाण्याची तिसरी टाकी कशी होईल आणि कारगिल नगरला कसा प्रेशर वाढवता येईल आणि जो रात्री अपरात्री जो पाणी येतो तो कसा 10 वाजच्या आतमध्ये किंवा सकाळी लोकांना कसं मुबलक आणि पुरेसं पाणी भेटेल याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. काम सुरू आहे, या कामाचा किती फायदा लोकांना होणार आहे? कारण आता उन्हाळा जवळ आलेला आहे. उन्हाळ्याच्या धर्तीवर आपण जर पाहिलं तर या सगळ्या पाण्याचा जो काही त्रास आहे तो लोकांना होतो. आता हे जी अमृत जल योजना आहे याच्या जोडणीमुळे लोकांना किती फायदा होणार? नक्कीच फायदा होणार आहे. आणि आपण पाहिलं तर उन्हाळा यायच्या आधीपासून आपल्याला थोडा बहुत त्रास होतो, आधी होत होता तसा होत नाहीये. तर जो अमृत लाईनीमधून आता आपण पाईप तिकडनं शिफ्ट करणार आहे, लोकांना 100% याचा लाभ भेटणार आहे. आणि आमचे लोकनेते हितेंद्र ठाकूर येणाऱ्या पुढच्या काही वर्षासाठी इतक्या छान छान योजना आहेत त्याही लोकांपर्यंत आम्ही पोहोचवतो आहोत आणि नक्कीच लोकांना लाभ भेटणार. मॅडम, प्रभाग 6 मध्ये इलेक्शन झाल्याच्या नंतर अमृत योजनेचे 5 ठिकाणी आपण पाईपलाईन टाकलेली आहे. अमृत योजनेमधून ठिकठिकाणी कामं चालू आहेत, सर्वे करतायत. सगळ्यांनी एकत्र येऊन कामं केली पाहिजे, लोकांच्या हितासाठी काम. दिसतं इथे कोकण नगर मध्ये काही जे रहिवासी आहेत त्या चाळीमध्ये रात्री उशिरा पाणी येतो. त्यांची अशी तक्रार आहे की पाणी उशिरा आल्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो, त्याचा काय उपाययोजना करणार आहात का? तुम्हाला मी हे स्पष्टपणे सांगते, जे चाळीमध्ये लोक राहतात, पाणी जे आपल्याला येते त्याचा टाइम टेबल अजून झालेला नाहीये, त्यामुळे लोकांना नक्कीच हा त्रास सहन करावा लागतो. मी एवढं देखील तुम्हाला सांगते, या ठिकाणी ज्याप्रमाणे लोकनेते हितेंद्र ठाकूर आहेत त्यांनी आमच्या महिलांचा अंडा जो डोक्यावरून खाली उतरवलेला आहे, नक्कीच 100% घरोघरी ड्रम देखील मी म्हटलेलं आहे त्या दिवशी, जे चाळीच्या बाहेर ड्रम आहेत ते देखील दिसणार नाही. पण त्या सगळ्या गोष्टीला वेळ लागतो आणि सगळे आम्ही एकत्र येऊन काम करणार आहोत. त्यांचं असं म्हणणं आहे की काही गोष्टींना वेळ लागतो, परंतु प्रभाग क्रमांक 6 मध्ये आता आपल्याला कचरा पाहायला मिळत नाहीये. प्रभाग क्रमांक 6 मध्ये चांगले विरोधक देखील आहेत आणि चांगले सत्ताधारी देखील आहेत. अशी जर संगनमताने काम केलं तर खऱ्या अर्थाने लोकांना पाणी मिळेल, लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या सोडवण्यात नगरसेवकांना यश येईल. चांगलं सुसज्ज वसई विरार आपल्याला पाहायला मिळेल. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.